ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जा, जाणाऱ्यांचं भलं व्हावं, हे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अखेर त्यांच्या पक्षाच्या खासदारांना पक्षामधून जाण्याची दारं खुली केली आणि पक्ष अखेर फुटला. होय, उद्धव ठाकरेंचा पक्ष 4 वर्षांनंतर पुन्हा फुटला. पुन्हा मातोश्रीवरचे शिवसैनिक शिंदेंच्या पक्षामध्ये गेलेत. पुन्हा एकदा 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा कानावर पडल्यात. पुन्हा 4 वर्षांनंतर एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झालं. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पुन्हा एकदा नजर लागली आणि यावेळी ठाकरेंच्या पक्षातल्या 6 खासदारांनी ठाकरेंचा पक्ष सोडून स्वतंत्र गट स्थापन केलाय आणि तोच गट आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार आहे. यवतमाळचे खासदार संजय देशमुख, मुंबई उत्तर पूर्वचे खासदार संजय दिना पाटील, परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यात सगळ्या ठाकरेंच्या खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. पण उद्धव ठाकरेंचे खासदार फुटणार याची चर्चा कधी सुरू झाली होती आणि ठाकरेंचे खासदार फुटण्याआधी कोणत्या घटना घडल्या आणि सध्या ठाकरे आणि शिंदे गटामध्ये काय हालचाली सुरू आहेत याचा सगळा सविस्तर घटनाक्रम आजच्या व्हिडिओमधून पाहायचा आहे. नमस्कार. बघा, उद्धव ठाकरेंचे खासदार फुटणार ही चर्चा एका बैठकीपासून सुरू झालेली होती. 14 जूनला उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर पक्षातील सर्व खासदारांची बैठक आयोजित केलेली होती. मात्र याच बैठकीमध्ये काही खासदार हे प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित राहिले नव्हते. बैठकीला फक्त दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई, उत्तर पूर्व मुंबईचे खासदार संजय दिना पाटील आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते. आता याच बैठकीला कुठले खासदार उपस्थित नव्हते तर यवतमाळचे खासदार संजय देशमुख, परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे प्रत्यक्ष या बैठकीमध्ये हजर नव्हते आणि याच खासदारांच्या बैठकीतील अनुपस्थितीमुळे ठाकरेंचा पक्ष फुटणार या चर्चा त्यावेळी सुरू झालेल्या होत्या. आता बघा, याच बैठकीत उद्धव ठाकरेंचा राग अनावर झालेला होता, कारण त्यांच्या सुद्धा कानावर आलं होतं की पक्षामधील काही खासदार पक्ष सोडणार आहेत. त्यामुळे संतापून ठाकरे म्हणालेले होते की ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं, त्यांचं गेल्यावर त्या पक्षात भलं व्हावं. पण आता तुम्ही आत्ताच्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकलं पाहिजे. आजचा दिवस आपला नाही, पण उद्याचा दिवस नक्कीच आपला असेल. बाळासाहेबांची शिवसेना सोडून जाणाऱ्यांना एक दिवस नक्की पश्चाताप होईल, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जाणाऱ्या खासदारांना पक्षाची दारं ही खुली करून दिली. आता बघा, उद्धव ठाकरेंना खासदार पक्ष सोडून जाणार याचा संशय कसा आला होता तर 10 जूनला एकनाथ शिंदेंनी दिल्लीमध्ये ऑपरेशन टायगरच्या बाबतीत एक महत्त्वाची बैठक घेतलेली होती. याच बैठकीला धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर सुद्धा उपस्थित होते आणि त्यांच्या समवेत पक्षाचे इतरही खासदार होते. हीच कुणकुण ठाकरेंच्या कानावर पडलेली आणि त्यानंतर ठाकरेंनी मातोश्रीवर बैठक बोलावलेली होती. आता बघा, याच बैठकीनंतर काही खासदार फुटणार हे वरवर चर्चा झालेली होती, पण ठाकरेंचे खासदार फुटणार हे या बैठकीनंतरच्या काही घटनांमुळे अधिक कन्फर्म झालं होतं. आता त्या घटना कुठल्या घडल्यात त्या सुद्धा पाहू. बघा, पहिली घटना म्हणजे ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांची पोस्ट. संजय राऊत यांनी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलेली. यामध्ये राऊत असं म्हणाले होते की अपना सपना मनी मनी. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी 15 कोटींचा ॲडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे. ही अशी पोस्ट करत राऊतांनी त्यांच्या पक्षामध्ये गद्दारी होत आहे हे जवळपास त्यावेळी सांगून टाकलेलं. पण लगोलग आज सकाळी राऊतांनी मीडियामध्ये आणखी एक स्टेटमेंट दिलं. ते स्टेटमेंट असं होतं की ऑपरेशन टायगर सोपं नाहीये. आमच्यापर्यंत अशा प्रकारच्या कोणत्याही घडामोडींची अधिकृत माहिती नाही. आम्ही मीडियाच्या माध्यमातून पाहतोय, ऐकतोय. 16 जूनला रात्री मला 11:30 वाजता एका व्यक्तीनं सांगितलं महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे. मी म्हटलं भाव किती आहे? ते म्हणाले भाव तोच आहे, 50-50 कोटी. आता बघा, या स्टेटमेंटवरून एक तर समजत होतं की राऊतांनी त्यांचं विधान एका रात्रीत बदललं, पण त्याबरोबर पक्ष फुटणार हे तर नक्की समजलं आणि हे याच स्टेटमेंटमधून अधिक क्लिअर झालं. या घटनेमुळे पक्ष फुटणार हे कन्फर्म झालं. आता बघू दुसरी घटना, ती म्हणजे अरविंद सावंतांचं लोकसभा अध्यक्षांना लिहिलेलं पत्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं लोकसभा अध्यक्षांकडे अधिकृत निवेदन दिलेलं. यामध्ये पक्षाने मागणी केलेली होती की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
हाच संसदेमधील एकमेव अधिकृत राजकीय पक्ष म्हणून कायम मान्यता मिळावी। कोणत्याही वेगळ्या गटाला, फुटीर गटाला किंवा स्वतंत्र गट म्हणून ओळख, दर्जा किंवा सुविधा किंवा विशेषाधिकार देऊ नयेत अशी मागणी करण्यात आलेली या निवेदनामधून। किंवा स्वतंत्र गटाने कोणतीही मागणी केली तर त्या मागणीवर निर्णय घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे गटाला आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं। थोडक्यात अरविंद सावंतांच्या या पत्रामुळे ठाकरेंचे खासदार फुटणार हे त्यावेळी आणखी कन्फर्म झालेलं होतं। आता बघू तिसरी घटना, ती म्हणजे एकनाथ शिंदेंनी राजस्थानवरून येताना लोकसभा अध्यक्षांची घेतलेली भेट। झालं असं होतं की एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये जातो असं सांगत 16 तारखेला राजस्थानमध्ये उतरले। तिथेच म्हणे ठाकरेंचे काही खासदार सुद्धा होते आणि त्याच खासदारांना घेऊन ते पुन्हा दिल्लीमध्ये दाखल झाले होते। दिल्लीत आल्यावर शिंदेंनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भेट घेतली। त्यामागचं कारण म्हणजे ठाकरेंचे जे खासदार फुटणार आहेत त्या फुटणाऱ्या खासदारांची नावं आणि त्याची कल्पना एकनाथ शिंदेंनी ओम बिर्लांना दिलेली होती आणि खरं तर ओम बिर्ला आणि एकनाथ शिंदे यांच्या या भेटीमुळेच ठाकरे गट फुटणार असल्याचं त्यावेळी कन्फर्म झालेलं होतं। आणि चौथी घटना म्हणजे पुण्यामध्ये लागलेले पोस्टर। पुण्यामध्ये जस्ट वेट अँड वॉच असे लिहिलेले पोस्टर सुद्धा लागलेले होते। यावर एकनाथ शिंदेंचा फोटो लावलेला होता। हे पोस्टर मोठ्या प्रमाणात उभारले गेलेले होते। त्यावर आणखी एक महत्त्वाचा लिहिलेला मुद्दा म्हणजे 19 जून। या पोस्टरमुळे हे समजलेलं की फुटलेले खासदार 19 जूनला शिंदे गटामध्ये जाणार आहेत। तर थोडक्यात या 4 घटनांमुळे ठाकरे गट फुटणार हे कन्फर्म झालेलं होतं। बरं, जे खासदार फुटलेत त्यातल्या काही खासदारांना मंत्रीपद देणार असल्याचं सुद्धा आता समजतंय। बरं, मग आता सध्या काय सुरू आहे तर सध्या जे खासदार ठाकरे गटातून फुटलेले आहेत त्या खासदारांनी आज लोकसभा अध्यक्षांकडे निवेदन देऊन एक त्यांचा स्वतःचा स्वतंत्र गट स्थापन केलाय आणि हाच गट आता काही दिवसांनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे। तर तिकडे ठाकरे गटानं सुद्धा 18 जूनला दिल्लीमध्ये पक्षाची महत्त्वाची बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीला जे खासदार येणार नाहीत त्यांच्यावर पक्ष नियमांचं आणि आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करणार होते। पण आता झालंय असं, ठाकरेंची मीटिंग ही व्हायच्या आधीच खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्यामुळे ही मीटिंग 18 तारखेला होईल याची शक्यता कमी आहे। आता ज्या 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केलाय ते 6 खासदार 19 जूनला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील। म्हणजेच हे 6 खासदार स्वतःचा जो स्वतंत्र गट स्थापन केलाय तो शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन करतील। 19 जून का तर 19 जून म्हणजे शिवसेनेचा वर्धापन दिन। शिवसेनेला यंदा 60 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यामुळे याच दिवशी 6 खासदार जे ठाकरेंच्या गटातून फुटलेले आहेत ते 6 सुद्धा खासदार त्यांचा स्वतःचा गट शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन करतील असं बोललं जातंय आणि हे आता कन्फर्म झालेलं आहे। पण खरंच एकनाथ शिंदेंनी करून दाखवलंय। जे खासदार अगदी साईबाबांची आणि आईबाबांची शपथ घेऊन सांगत होते की ते उद्धव ठाकरेंना सोडणार नाहीत, तेच खासदार शिंदेंनी फोडून दाखवलेले आहेत। बरं, आता आणखी एक प्रश्न निर्माण झाला असेल की या खासदारांनी जे 6 खासदार ठाकरेंमधून बाहेर पडले त्यांनी स्वतःचा गट स्थापन का केला, ते थेट शिंदे सेनेमध्ये किंवा शिंदेंच्या पक्षामध्ये का विलीन झाले नाहीत? तर त्याचं कारण म्हणजे जर या 6 खासदारांनी थेट शिंदे गटामध्ये प्रवेश केला असता तर त्यांच्यावर ठाकरे गटाकडून कारवाई झाली असती, व्हीप लागू झाला असता आणि जर ही कारवाई या 6 खासदारांवर झाली असती तर या 6 खासदारांचे लोकसभेमधलं सदस्यत्व म्हणजेच खासदारकी रद्द झाली असती। थोडक्यात तिथे पुन्हा पोटनिवडणुका लागल्या असत्या। म्हणून खासदारकी रद्द होऊ नये यासाठी कुठला दुसरा मार्ग असेल तर या 6 खासदारांनी स्वतःचा स्वतंत्र गट स्थापन केला, तिसरी शिवसेना दाखवली आणि हीच तिसरी शिवसेना हे 6 खासदार आता 19 जूनला शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। म्हणजेच त्यांचा सगळा गट हे शिंदेंना पाठिंबा देणार असं दाखवणार। थोडक्यात हे 6 खासदार स्वतःचा गट घेऊन शिंदेंमध्ये विलीन होणार आणि त्यामुळे या 6 खासदारांवर कारवाई होणार नाही असं राजकीय तज्ञ म्हणतात। बाकी तुम्हाला या सगळ्या घटनाक्रमावर काय वाटतंय? खरोखर एकनाथ शिंदेंनी जे फोडाफोडीचं राजकारण केलंय ते कितपत बरोबर आहे की शिंदेंचं बरोबर आहे आणि ठाकरे चुकलेले आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा।